गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात खूप मोठा खर्च केला। मात्र यंदा मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यातील तलाव अजूनही जोत्यापर्यंत शुद्ध भरलेले आहेत। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचे दिवस असून बीड जिल्ह्यातील नेत्यांसह मराठवाड्यातील नेते मात्र एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात गुंतलेले चित्र आहे। शेतकऱ्यांवर काय संकट ओढवलं आहे हे बघायचं असेल तर नेत्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन बघायला हवं अशी मागणी होत आहे। जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं, मात्र त्याच पोशिंद्याला जगवण्याची वेळ आली आहे। शेतात काम करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांच्या पोरांची सुद्धा तयारी नसून शेतकऱ्यांची मुले शहराकडे वळाली आहेत। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतात चांगले उत्पन्न मिळालं। यंदा सुद्धा शेतीत बंपर उत्पन्न होईल या आशेवर शेतकरी होते, मात्र यंदा जून जुलै महिन्यात पावसाने दांडी मारली। त्यामुळे जे पीक आहे ते धोक्यात गेलं आणि गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू झाला असला तरी सोयाबीन, ऊस, कापूस आणि इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार नाही। पिकांची वाढ खुंटली असून काही भागात तर सोयाबीन कापूस पेरा उशिरा झाला। अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना राज्यातील नेते मात्र एकमेकांची जिरवण्यात गुंतले आहेत। शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याची सुद्धा त्यांना गरज वाटत नाही। शेतकरी एकीकडे मरण यातना भोगत असताना राजकारण करण्यातच नेते मंडळी धन्यता मानत असतील तर शेतकऱ्यांचे कल्याण कसं होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।